आज रोजी 12 जुलै 2025 रोजी सकाळी 3:30 ते पावणे 4च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली की हॉटेल इम्पेरियल बार एस.ए. रेस्टॉरंट अँड लॉजिंग या ठिकाणी एक डेड बॉडी पडलेली आहे. त्या माहितीवरून आम्ही सदर घटनास्थळी आम्ही भेट दिल्यानंतर आम्ही पाहणी केली असता बाजूला रक्त पडलेलं होतं आणि त्या डेड बॉडीची पाहणी केली असता त्याच्या मांडीवर एक स्टॅबिंग आम्हाला वाहून दिसला. मग त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना माहिती दिली, नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवली आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट शॉन या ठिकाणी बोलवले आणि बाजूला असलेल्या CCTVची पाहणी केली असता त्याच्यामध्ये 2 व्यक्ती येतात. त्यापैकी एक व्यक्ती जो आहे तो त्याच्याजवळ जाऊन त्याला चाकूने स्टॅब करताना त्या CCTVमध्ये दिसत आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही नांदगाव पेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी BNS कलम 103(1) आणि 3(5) याप्रमाणे खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे. पुढील तपास यामध्ये सुरू आहे. मृतकाचं नाव काय? यामध्ये मृतकाचं नाव राजकुमार टहलराम सुंदरवानी, वय 54 वर्ष, राहणार रामपुरी कॅम्प अमरावती असं आहे. गुन्हे दाखल करा. यामध्ये सध्या 2 आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे. त्याच्यामध्ये शिवा फुलवानी आणि बंटी पवार असे 2 आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे आणि इतर सुद्धा आरोपी असण्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत आणि शोध घेत आहोत. हत्येच्या मागे प्राथमिक माहिती काय, घटना काय, म्हणजे काय हत्या कशा कोणत्या कारणाने घडली? अद्याप घटनेचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाही आहे. कोणत्या तरी जुना वाद किंवा कोणतं कारण असू शकतं, परंतु जोपर्यंत आरोपी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित कारण सांगता येत नाही. तर त्याबाबत आम्ही आता पुढील तपास आणखी करत आहोत. हो, नक्कीच. त्या जी रूम आहे त्या ठिकाणी जे थांबलेले होते त्या ठिकाणी हे जेवण करत होते आणि दारू पीत बसलेले होते. त्या ठिकाणी आम्ही जी आमची फॉरेन्सिक टीम आहे ती बोलवली आहे. तिथले काही पुरावे गोळा करणं चालू आहे आणि निश्चितच याच्यामध्ये जे दोषी असेल तर माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही पुढील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.